नमस्ते, मी स्नेहाल सगळ्यांचं खूप स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज चहा आणि नाश्ता असं दोन्ही गोष्टी तुम्हाला मी दाखवणार आहे। चहा उकळतो आहे, पहिले चहा घ्यायचा आणि आम्ही नंतर मग नाश्ता करतोय। तर हे जे मग आहे हे मी डीमार्टमधून आणले आहे, खूप छान वाटले मला। तर यांना आता चहा देते आणि नंतर मग आपण नाश्त्याची तयारी करूया। तर हा एक उकडलेला आलू आहे, पण आलू किंवा बटाटा जे काही म्हणता तुम्ही ते, आणि हिरवीगार कोथिंबीर आणि एक गाजर त्याच्यामध्ये आलू टिक्कीमध्ये टाकायचे। आणि आपले जे मसाले आहेत ते हे पूर्ण किसून घेतलं आहे मी, गाजर आणि कोथिंबीर, आणि जो उकडलेला आलू आहे तो कुचकरून घ्यायचा व्यवस्थित, आणि त्याच्यामध्ये किसलेला गाजर टाकायचे आणि कोथिंबीर। आपण जे तिखट, हळद ते सर्व साहित्य टाकायचं। तिखट, हळद, नंतर जिरेपूड, धनेपूड टाकायचं, थोडंसं जिरं पण टाकायचं वरून, आणि आपल्याला चवीप्रमाणे जसं मीठ लागते तसं मीठ टाकायचं। हे सर्व झाल्यानंतर त्याला व्यवस्थित चमच्यानी मिक्स करून घ्यायचं, किंवा हाताने केलं तरी चालेल। हे बघा, हे असं होते। नंतर आपण त्याला गॅसवरती थोडं फ्राय करून घ्यायचं। हा एक नॉनस्टिक तवा आहे, त्याच्यावरती थोडंसं तेल घालायचं। तेल घातल्यानंतर हे जे आलू टिक्की बनवले आहे हे गोल करायचे आणि हाताने प्रेस करायचे, म्हणजे याचा आकार असा होऊन जातो। आणि हे तव्यावरती टाकायचे, थोडं लालसर होऊ द्यायचं, लालसर होईपर्यंत। तळलेले कसे ते थोडे हेल्दी पण नसतात, त्याच्यामुळे मी हे असं बनवते, हे थोडे हेल्दी असतात। हे बघा, लाल झाले आहे आणि हे रेडी झाले आहे। आपण याच्यासोबत केचप पण घेऊ शकतो, किंवा तुम्हाला जे आवडेल ते पण चालेल। आणि असे हे झाले रेडी आलू टिक्की। तर चला आता यांना देते मी। असेच नवनवीन व्हिडिओ बघायला चॅनलला सबस्क्राईब करा, आणि थँक्यू सो मच।